डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। अहिल्यानगरात विजय पठारे गँगवर मोक्काचा फास। तलवार कोयत्याच्या दहशतीला पोलिसांचा मोठा झटका। दहशतीचा डॉन ठरलेल्या विजय पठारेवर पोलिसांचा मोक्कास्त्र। हत्येचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, महिलेशी गैरवर्तनासह 12 गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी। टोळी प्रमुख विजय पठारेसह 5 जणांवर मोक्का लागू। अहिल्यानगर शहरात अनेक गंभीर गुन्ह्यांमुळे दहशत निर्माण करणाऱ्या विजय राजू पठारे आणि त्याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी विजय पठारेसह त्याच्या टोळीतील 5 जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत वाढीव कलमे लावण्यास मंजुरी दिली। 15 मार्च 2026 रोजी दुपारी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना आरोपींनी भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलवून झेडपी कॉलनीतील बेंद्रे हॉस्पिटल जवळ नेले। तेथे टोळी प्रमुख विजय पठारे यांच्या सांगण्यावरून लोखंडी कोयते, तलवारी आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करून कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। विजय पठारे आणि त्याच्या साथीदाराविरोधात तोपखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येचा प्रयत्न, दरोडा, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, शासकीय कामात अडथळा, धारदार शस्त्रांसह दहशत निर्माण करणे, घरात घुसून प्राणघातक हल्ला करणे तसेच महिलेशी गैरवर्तन अशा स्वरूपाचे तब्बल 12 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी टोळी प्रमुख विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, किरण मोहन जेथिया, सनी रणजित चावरे आणि निलेश बाबासाहेब ससाने यांच्या विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईस मंजुरी दिली। या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे करत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर यापुढेही मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी अशा गुन्हेगारांची भीती बाळगू नये असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे।